अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमची सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे की उंबराच्या पानाचा इच्छापूर्ती उपाय कसा करायचा आहे। बघा, ज्यावेळेस कुठेतरी आपण नोकरीसाठी जात असतो, मग तिथून आपला नोकरीसाठी निकाल लागणार असतो की नोकरी आपल्याला मिळेल का नाही। मग त्यावेळेस आपल्या मनामध्ये सतत घालमेल सुरू होते की आपल्याला ती नोकरी मनासारखी मिळेल का नाही। त्याचबरोबर समजा जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी जर हा उपाय करणार असाल तर ज्यावेळेस तुम्हाला डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात की 8 दिवस थांबा, नंतर तुम्हाला फिक्स काय आहे ते सांगतो, असं जर वाटत असेल तर त्याचा सध्या रिझल्ट हो यावा, पॉझिटिव्ह यावा, यासाठी आपण हा उपाय करून बघायचा। या उपायाने 100% तुम्हाला फरक पडणार आहे। त्याचबरोबर विवाह, समजा ज्यावेळेस तुम्हाला मुलगा बघायला येणार असेल तर त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्याकडून होकार येतो की नकार येतो असंच आपल्या मनामध्ये सतत गोंधळ चालू असतो, त्यावेळेस ती इच्छा आपली पूर्ण व्हावी, तिकडून होकार यावा असं जर वाटत असेल तर हा उपाय सुद्धा तुम्ही नक्की करून बघा। आणि त्याचबरोबर शिक्षणासंबंधित असो, घरासंबंधित असो, तुम्हाला एखादी जर घर खरेदी करायचं असेल, एखादी जागा खरेदी करायची असेल, प्लॉट खरेदी करायचा असेल तर तो प्लॉट तुमच्या जागेवर लवकर म्हणजे तुमच्या नावावर लवकरात लवकर व्हावा, तुमची ती इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी जर तुम्हाला वाटत असेल तर हा सुद्धा उपाय खूप प्रभावी आहे। हा उपाय खूप इच्छापूर्ती उपाय आहे। तर तुम्ही कोणत्याही तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही तुमचे प्रश्न आहेत, तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही हा उंबराच्या झाडाच्या पानाचा हा उपाय नक्की करून बघा। इतका प्रभावी आणि जलद गतीने याचा रिझल्ट तुम्हाला कळून येईल। तर हा उपाय कसा करायचा आहे ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। तर त्याआधी जर व्हिडिओला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, हा जर उपाय तुम्ही गुरुवारी जर कोणत्याही एका गुरुवारी जर केला तर खूप चांगलं असणार आहे। पण तुम्हाला जर गुरुवार सोडून इतर वारी जर तुम्हाला, आता तुम्ही समजा आज जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही आज हा उपाय किंवा उद्या हा उपाय सुद्धा केला तरी चालतो, तर तुम्ही कधी पण हा उपाय करू शकतो। तर तुम्हाला काय करायचं आहे, उंबराच्या झाडाखाली जायचं आहे आणि छान असं ताजं टवटवीत हिरवंगार उंबराच्या झाडाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते पान हिरवंगार एकदम टवटवीत ते पान असायला हवं आणि ते पान घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे। आणि घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, देवघरासमोर बसून, स्वामी महाराजांच्या समोर बसून तुम्हाला ते उंबराचं झाड स्वामी महाराजांच्या समोर ठेवायचं आहे, देवघरासमोर ठेवायचं आहे। आणि डाळिंबाच्या झाडाची जी काठी असते, डाळिंबाच्या झाडाची छोटंसं देठ घ्यायचं पानाचं आणि थोडीशी वाटीमध्ये हळद घ्यायची। त्या हळदीने आपल्याला आपली जी काही इच्छा असो, आता तुमची समजा माझं स्वतःचं घर व्हावं, ते नावावर होण्यासाठी अडचण येत आहे, तर ते लवकरात लवकर नावावर व्हावं, किंवा माझी ही इच्छा आहे, ती इच्छा माझी लवकरात लवकर पूर्ण व्हावी, तर त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय जर करणार असाल तर ती जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या उंबराच्या पानावर तुम्हाला लिहायची आहे। त्या हळदीच्या ह्याने, हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं, हळदीमध्ये ती मिक्स करायची आणि त्याच्यात डाळिंबाची काठी तुम्हाला बुडवायची आहे आणि त्यानं त्या उंबराच्या झाडावर तुमची इच्छा 2-3 अक्षरात त्याच्यावर बसले, या पद्धतीने तुम्हाला त्याच्यावर तुमची इच्छा लिहायची आहे आणि ते उंबराचं पान तुम्हाला देवघरात ठेवायचं आहे आणि दररोज त्याला बघून तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे, स्मरण करायचं आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही तिथे इच्छा त्या पानावर लिहाल त्यावेळेस तुम्हाला एक माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक माळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र, या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जप करायचा आहे। आणि नंतर ते पान तुम्हाला दत्त महाराजांसमोर, स्वामी महाराजांच्या समोर ठेवायचं आहे आणि ते पान ठेवल्यानंतर मग तुम्ही ती
इच्छा बोलल्यानंतर ती पान स्वामी महाराजांच्या समोरच तुम्हाला ते ठेवायचं आहे. आणि नंतर दररोज ज्यावेळेस तुम्ही पूजा करायला जाचाल त्यावेळेस दररोज तुम्हाला ती तुमची जी मनातील इच्छा आहे ती इच्छा दररोज तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायची आहे, दत्त महाराजांना सांगायची आहे की हां असं असं माझं हे या दिवसात पूर्ण व्हावं. आणि जर तुमची जर ही इच्छा समजा 8 दिवसातच पूर्ण झाली किंवा 7 दिवसाच्या आत जर तुमची ही इच्छा जर पूर्ण झाली तर तुम्ही नंतर ते पान उंबराच्या झाडाखाली जाऊन ते पान उंबराच्या बुडाला मातीमध्ये तुम्हाला तिथं पुरायचं आहे. आणि नंतर मग तुम्हाला तिथं उंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालून नंतर तुम्ही तिथं तुपाचा दिवासुद्धा लावू शकतो. तुपाचा दिवा लावून 11 प्रदक्षिणा घालून नंतर तुम्हाला घरी यायचं आहे. आणि जर तुमची इच्छा समजा पूर्ण नाही झाली, 8 दिवसात जर तुमची ती इच्छा पूर्ण नाही झाली तर तुम्हाला आणखीन दुसरं पान नेऊन याचप्रमाणे डबल सर्व काही तुम्हाला हळदीचं पाणी, हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकून तुमची इच्छा त्याच्यावर लिहून नंतर तुम्हाला आणखीन स्वामी महाराजांचा जप, दत्त महाराजांचा जप करून नंतर ते उंबराचं पान तिथं देवघरासमोर ठेवायचं आहे. आणि दररोज त्या पानाला बघून तुमची इच्छा, तुमची मनातील इच्छा तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायची आहे की स्वामी महाराज ही माझी मनातली इच्छा आहे आणि ही पूर्ण होणारच, एवढ्या दिवसात ही इच्छा पूर्ण होणारच असं तुम्हाला म्हणायचं आहे. नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, निगेटिव्ह विचार अजिबात करायचा नाही की हां आता हे होईल का नाही असं अजिबात आपल्याला विचार करायचा नाही. आपल्याला फक्त हा एकच विचार करायचा की माझी ही इच्छा पूर्ण होणार, एवढ्या दिवसात माझी इच्छा स्वामी महाराज पूर्ण करणार, माझ्या मनासारखं हे होणार. म्हणून तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा. बघा, पॉझिटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. ज्यावेळेस आपण आपले विचार जसे असतात ते त्याचप्रमाणे आपल्या जीवनात काही गोष्टी घडल्या जातात. त्याच्यामुळे कधीही कोणताही विचार करताना पॉझिटिव्ह विचार जर नेहमी केला तर त्याचप्रमाणे आपल्या जीवनात काही गोष्टी घडल्या जातात. तर त्याच्यामुळे आपण नेहमी आपल्या मनामध्ये नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा की हां ही गोष्ट होणार म्हणजे होणार, स्वामी महाराज मला ही गोष्ट देणार, एवढ्या दिवसात माझी इच्छा पूर्ण होणार. म्हणून तुम्हाला हा उंबराच्या पानाचा हा इच्छापूर्ती उपाय तुम्हाला करून बघायचा आहे. आणि बघा, जर याचा जर रिझल्ट, याचा जर फरक, इच्छापूर्ती उपाय जर हा तुमच्या जीवनात खरंच झाला आणि याचा जर फरक तुम्हाला पडला तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा लिहून सांगू शकता. तर असा हा उपाय खूप प्रभावी आणि लाभदायक हा उपाय आहे. तुम्ही कोणत्याही तुमच्या इच्छेसाठी हा उपाय करू शकतात. तर अशा प्रकारे हा होता आजचा उपाय, उंबराच्या पानाचा हा उपाय होता. तुम्ही कोणत्याही वारी हा उपाय करू शकतात. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.